इस नई मुंबई के परिसर में हम लोग एक अस्पताल बनाएंगे और उस अस्पताल का नाम हमारे 9वें गुरु तेग बहादुर साहिब जी के नाम से होगा। वो अस्पताल उनकी शहादत की याद ये हमेशा हमको देता रहेगा। काल शीख समाजाचा हिंदवी चादर कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमामध्ये या राज्याचे लाडके मुख्यमंत्री दूरदृष्टी असणारे देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही समाजाला कशा पद्धतीने एकत्रित करावं, दोन राज्याला कसं एका पद्धतीने जवळ करावं, पंजाब आणि महाराष्ट्र। काल त्यांचे 9वे गुरु, त्या गुरूंचं नाव त्यांनी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलला दिलं बेलापूरमध्ये होणाऱ्या याच्यामध्ये। आणि सर्व समाजामध्ये एक आनंदाचं वातावरण काल तिथे निर्मिती झाली, कारण त्यांच्या गुरूची जयंती असताना हे नाव देणं फार मोठं त्यांच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे। आणि माझ्यासाठी सुद्धा एक फार मोठं म्हणजे माझा जो मध्यंतरी आत्मविश्वास डळमळीत करण्याचं काम जे काही लोकांनी केलं होतं विरोध करून, हॉस्पिटल होऊ नये म्हणून रद्द करावा, कोर्टात गेले सगळं, पण देवाभाऊ माझ्या पाठीमागे सुरुवातीपासून ठामपणे उभे होतं आणि मला बोलले हॉस्पिटल होणार, त्याचं भूमिपूजन मीच करणार। आणि काल त्यांनी ते नामकरण केल्यामुळे दोन्ही समाजामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे असं मी सांगावंसं वाटतं। विरोधकांनी पूर्वी काय केलं, हे हॉस्पिटल होऊ नये म्हणून 40+ वाल्यांना चढवलं, कोर्टात जायला सांगितलं, मग पर्यावरण प्रेमीला सांगितलं मँग्रोव्ह आहेत, मग RTOवाल्यांना RTA कार्यकर्त्यांना अनेक 3 वर्षात त्यांनी अनेक उद्योग केले, पण त्या उद्योग काही यशस्वी झाले नाही। जिथे देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा मला पाठिंबा असताना अशा लोकांची काय डाळ शिजणार आहे मला माहिती होतं, पण लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला। शेवटी होत आलं, मग काय केलं, महासभेला प्रस्ताव ठेवला आणि कोणाच्या खांद्यावर एका पक्षाच्या। तुमच्यात हिंमत होती तर तुम्ही तुमच्या नगरसेवकांना सांगायचं होतं भाजपच्या विरोध करा, कोरे लेटर आणि घेऊन विरोध केला। आज काय झालं, या राज्याचे प्रमुखच बोलले हॉस्पिटल पाहिजे आणि हे हॉस्पिटल होणार। होळीची मला त्यांनी गिफ्ट दिली, आज आम्ही सगळ्या आनंदाने होळी खेळलो त्यामुळे, आणि होळीची साहेबांनी मला गिफ्ट दिलेली आहे आणि जनतेला गिफ्ट दिलेलं आहे, सगळ्या शीख समाजाला गिफ्ट दिलेली आहे। तर मी अत्यंत आम्ही सगळ्यांतर्फे माननीय मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि त्यांचं अभिनंदनही करतो। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।